कधी विचार केलाय की 10 वर्ष चाललेलं युद्ध जिंकण्यासाठी शत्रूला चक्क एक भेटवस्तू द्यावी लागली? विचित्र आहे ना. आज आपण ट्रोजन हॉर्सच्या त्या प्रसिद्ध कथेमागचं अविश्वसनीय नियोजन आणि धोकादायक डावपेच उलगडून बघणार आहोत. ही फक्त एक कथा नाहीये, तर बुद्धिमत्ता आणि फसवणुकीचा एक जबरदस्त धडा. 10 वर्ष कल्पना करा. 10 वर्ष घरापासून दूर, सततच्या लढाईच्या तणावात. ग्रीक सैन्याची अवस्था अगदी अशीच झाली होती. सैनिक इतके थकले होते की त्यांना आता विजयाची आशाही उरली नव्हती. दोन्ही बाजू एका न संपणाऱ्या युद्धात अडकून पडल्या होत्या. आणि ग्रीक सैन्यासमोरची सगळ्यात मोठी अडचण होती ट्रॉय शहराच्या त्या उंच आणि अभेद्य भिंती. ते शहर म्हणजे जणू एक किल्लाच होता, ज्याला भेदणं जवळजवळ अशक्य वाटत होतं. प्रत्येक अयशस्वी हल्ल्यासोबत विजयाचं स्वप्न आणखी धुसर होत चाललं होतं. तर मग अशा वेळी काय करायचं जेव्हा तुमची ताकद आणि तुमचं शौर्य सगळं काही कमी पडतंय? इथूनच आपल्या कथेला एक निर्णायक वळण मिळतं, जिथे शक्तीच्या मर्यादा अगदी स्पष्ट होतात. आता हे युद्ध इतकं का लांबलं याचं मुख्य कारण होतं ट्रॉयचं ते अभेद्य संरक्षण. म्हणजे बघा, उंच भिंती, शूर सैनिक, यामुळे ग्रीक सैन्य शहराच्या बाहेरच अडकून पडलं होतं. ही एक अशी सिच्युएशन होती जिथे दोन्ही बाजू पार थकून गेल्या होत्या, पण मागे हटायला कोणीच तयार नव्हतं. पण म्हणतात ना, जिथे ताकद कमी पडते तिथे बुद्धी कामी येते. आणि इथूनच या कथेला एकदम अनपेक्षित एक नवीनच वळण मिळालं. आता युद्धाचा मार्ग शक्ती प्रदर्शनाचा नव्हता, तर एका धूर्त योजनेचा होता. आणि या नव्या विचाराचा शिल्पकार होता ओडिसियस, एक जबरदस्त हुशार ग्रीक राजा. त्याच्या लक्षात आलं की आता तलवारीने नाही, तर डोकं चालवूनच काहीतरी करावं लागेल. त्याची ही जी काही योजना होती ना, ती युद्धाचे सगळे नियमच बदलून टाकणार होती. तर ही योजना होती तरी काय? एकदम सोपी पण तितकेच धूर्त. 3 स्टेप्स होत्या. पहिली स्टेप, एक भला मोठा लाकडी घोडा बनवायचा. दुसरी, त्याच्या पोटात काही निवडक सैनिक लपवायचे. आणि तिसरी, सगळ्यात महत्वाची, आपण युद्ध सोडून आपल्या घरी परत जातोय असं नाटक करायचं. आता सगळं काही ट्रोजन लोकांच्या हातात होतं. त्यांच्या फक्त एका निर्णयावर अख्ख्या शहराचं भविष्य अवलंबून होतं. बघूया आता त्यांनी या विचित्र परिस्थितीला कसं तोंड दिलं. जेव्हा ट्रोजन लोकांनी किनाऱ्यावर तो भला मोठा लाकडी घोडा बघितला, तेव्हा त्यांच्यात 2 गट पडले. काही जण म्हणाले, अरे वा, ही तर देवांना दिलेली भेट आहे, आपल्या विजयाचं प्रतीक. पण काही जण मात्र सावध होते. ते म्हणत होते, थांबा, हा एक सापळा असू शकतो. आपल्या शत्रूवर इतका सहज विश्वास ठेवणं बरोबर नाही. एक क्षण विचार करा, किती अवघड असेल ना हा निर्णय. एकीकडे 10 वर्षांच्या युद्धानंतरचा विजय साजरा करायची संधी, आणि दुसरीकडे एका अज्ञात धोक्याची भीती. खरंच काय करावं हेच कळत नसेल. आणि शेवटी काय झालं? जिंकला तो अहंकार, विजयाचा अहंकार आणि ती उत्सुकता. सावधगिरीचे सगळे इशारे बाजूला सारले गेले आणि ट्रोजन लोकांनी तो प्रचंड घोडा शहराच्या आत आणला. आणि हीच त्यांची सगळ्यात मोठी चूक ठरणार होती. आणि मग त्यानंतर जे घडलं, ती एक अक्षरशः भयानक रात्र होती. संध्याकाळी ट्रोजन लोक विजयाचा जल्लोष करत होते. रात्रीच्या अंधारात ग्रीक सैनिक त्या घोड्यातून बाहेर आले. मध्यरात्रीपर्यंत त्यांनी शहराचे दरवाजे उघडले आणि बाहेर थांबलेल्या सैन्याला आत घेतलं. आणि सकाळ उजाडता उजाडता ट्रॉय नावाचं शहर नकाशावरून पुसलं गेलं होतं. यातला सगळ्यात मोठा धडा काय आहे माहितीये? ट्रॉय शहर कमजोर होतं म्हणून नाही हरलंय, तर ते विचार न करता विश्वास ठेवल्यामुळे हरलं. त्यांचा तो अंधविश्वासच त्यांच्या नाशाचं कारण ठरलं. प्रत्येक ऐतिहासिक कथेतून आपल्याला काही ना काही शिकायला मिळतंच. तर मग या हजारो वर्ष जुन्या कथेतून आपण आजच्या आयुष्यासाठी कोणते महत्त्वाचे धडे घेऊ शकतो? चला जरा बघूया. या पूर्ण कथेतून 4 मुख्य गोष्टी समोर येतात. पहिली, की बुद्धी ही ताकदीपेक्षा नेहमीच मोठी असते. दुसरी, धोक्याचे इशारे कधीच हलक्यात घेऊ नयेत. तिसरी, प्रत्येक गोष्ट जी भेटवस्तू दिसते ती सुरक्षित असेलच असं नाही. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणावरही विश्वास ठेवण्याआधी नीट विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि हेच या कथेचं सार आहे, की अफाट शक्तीपेक्षा हुशारीनं केलेला एक विचार जास्त महत्त्वाचा असतो. पण मग एक प्रश्न उरतोच, की आपल्या आयुष्यात येणारे असे ट्रोजन हॉर्स आपण ओळखणार कसे? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?